Hi friends, today we are discuss about 11th class topic animal tissue. Animal tissue मध्ये आज आपण टिश्यू म्हणजे काय, सेल म्हणजे काय, टिश्यूचे वेगवेगळे टाइप्स, त्यांचं स्ट्रक्चर, फंक्शन हे पाहणार आहोत. प्रथम आपण टिश्यू म्हणजे काय हे पाहूया. टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग सेम एम्ब्रियोनिक ओरिजिन, स्ट्रक्चर अँड फंक्शन आर कॉल्ड ॲज टिश्यू. टिश्यूमध्ये अशा ग्रुपचा सेल्स की ज्यांच्यामध्ये सेम एम्ब्रियोनिक ओरिजिन आहे, त्याचं सेम स्ट्रक्चर आहे आणि सेम फंक्शन आहे, त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज टिश्यू. आता हे टिश्यू जे ते कशापासून बनलेले आहे, तर इट इज मेड अप ऑफ सेल. सेल म्हणजे काय, सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ आर कॉल्ड ॲज सेल. अनेक सेल्स एकत्र येतात आणि त्यापासून टिश्यू तयार होतो. अनेक टिश्यू एकत्र येतात त्यापासून कोणताही ऑर्गन तयार होतो. ऑर्गन म्हणजे काय, की आपल्या बॉडीमध्ये लिव्हर आहे, किडनी आहे, ब्रेन आहे, हे प्रत्येक ऑर्गन जो आहे त्याचे असणारे सेल आहेत ते त्याचं एम्ब्रियोनिक ओरिजिन सेम आहे किंवा त्याचं स्ट्रक्चर फंक्शन सेम आहे. अनेक टिश्यू एकत्र येतात त्यापासून ऑर्गन तयार होतो. अनेक ऑर्गन एकत्र येतात त्यापासून ऑर्गन सिस्टीम तयार होते आणि अनेक ऑर्गन सिस्टीम एकत्र येऊन कोणताही ऑर्गॅनिझम तयार होत असतो. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये जर आपण पाहिलं तर बेसिक स्ट्रक्चर जे ते कशाचं असतं, सेल आहे. त्यानंतर सेल आर डिवाइडेड इंटू टू टाइप्स. फर्स्ट टाइप आर कॉल्ड ॲज somatic cell and second type are called as germ cell. What is mean by somatic cell? Somatic cells, soma means body, body cells. It include all type of body cells except reproductive cells. Reproductive cells सोडून बाकीचे सर्व जे सेल असतात these are called as somatic cell. And what is mean by germ cell? Germ cell include only reproductive cells. In that it include sperm and ova. Sperm are present in the male and ova are included in the female. These are called as germ cell. Next are called as histology. आता ज्या वेळेला आपण सेलचा टिश्यूचा स्टडी करत असतो त्यावेळेला हिस्टॉलॉजी म्हणजे काय हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. हिस्टॉलॉजी म्हणजे काय, इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ मायक्रोस्कोपिक ॲनाटॉमी ऑफ सेल्स अँड टिश्यू ऑफ प्लांट अँड ॲनिमल इज कॉल्ड ॲज हिस्टॉलॉजी. हिस्टॉलॉजीमध्ये आपण मायक्रोस्कोपिक ॲनाटॉमी बघतो सेलची किंवा टिश्यूची, की ज्याच्यामध्ये त्याचं स्ट्रक्चर, फंक्शन ह्या सर्वाचा स्टडी केला जातो. दॅट आर कॉल्ड ॲज हिस्टॉलॉजी. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे टाईप ऑफ टिश्यू इन ॲनिमल्स. ॲनिमलमध्ये चार प्रकारचे टिश्यू आपल्याला पाहायला मिळतात. पहिला जो टाईप आहे तो म्हणजे इपिथिलियल टिश्यू. त्याचं काम जे आहे ते कवरिंग आपल्याला मेन असलेलं दिसतं. त्याचबरोबर आणखीन वेगवेगळी त्याची फंक्शन्स आहेत. फिल्ट्रेशन आहे, ॲब्झॉर्प्शन आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे. त्यानंतर कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय, की अशा प्रकारचे टिश्यू असतात की ते एकमेकांना कनेक्ट करण्याचं काम करत असतात दोन टिश्यूंना. त्याचबरोबर मस्क्युलर टिश्यू की जे मसल्समध्ये असतात. मसल्स आपण बघतो त्याला आपण मस्क्युलर टिश्यू म्हणतो. नर्वस टिश्यू ब्रेनशी संबंधित असतात. अशा प्रकारचे वेगवेगळे टाईप्स आहेत. प्रथम आपण इपिथिलियल टिश्यू स्टडी करूया. व्हॉट इज मीन बाय इपिथिलियल टिश्यू? इपिथिलियल टिश्यू म्हणजे जर आपण पाहिलं तर इट फॉर्म द कवरिंग ऑफ इनर अँड आउटर बॉडी सरफेस. सर्वात महत्त्वाचं फंक्शन इपिथिलियल टिश्यूचं जर बघितलं तर ते आहे कवरिंग. मग ते इनर बॉडी सरफेस असेल किंवा आउटर बॉडी सरफेस असेल. आता आउटर बॉडी सरफेसमध्ये काय येणार, मग त्याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे स्किन. स्किन इज मेड अप ऑफ इपिथिलियल टिश्यू. मग आपले इपिथिलियल टिश्यू किंवा ही स्किन काय करते, तर इनर बॉडी ऑर्गनचं आपल्या काय करत असते, संरक्षण करत असते. अशा प्रकारचं हे आउटर कवरिंग करण्याचं काम करत असतं. त्याचबरोबर इनर कवरिंग म्हणजे काय, तर आपल्या बॉडीमध्ये अनेक हॉलो ऑर्गन्स आहेत. त्या हॉलो ऑर्गनचं इनर कवरिंग असेल, आउटर कवरिंग आहे, इट इज मेड अप ऑफ इपिथिलियल टिश्यू. उदाहरणार्थ ब्लड वेसल, एक्झाम्पल त्याचं आहे ते म्हणजे ब्लड वेसल. ह्या ब्लड वेसलचा आतला इनर पार्ट जो आहे इट इज मेड अप ऑफ इपिथिलियल टिश्यू. इपिथिलियल टिश्यूपासून ते बनलेलं असते. त्याचबरोबर द सेल्स ऑफ द टिश्यू आर कॉम्पॅक्टली अरेंज विथ लिटिल इंटरसेल्युलर स्पेस. हे जे सेल्स जर आपण बघितले तर दीज आर व्हेरी कॉम्पॅक्टली अरेंज इन बिटवीन देम. कॉम्पॅक्टली अरेंज अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे. एकमेकांना खूप जवळ असतात हे आणि त्याच्यामुळं लिटिल इंटरसेल्युलर स्पेस अब्सेंट असते आणि त्याच्यामुळं लिटिल इंटरसेल्युलर मॅट्रिक्स आपल्याला बघायला मिळतं. ऑल इपिथिलियल टिश्यू आर सपोर्टेड बाय द थिन नॉन सेल्युलर बेसमेंट मेम्ब्रेन. आता हे जे इपिथिलियल टिश्यू आहेत दीज आर अरेंज ऑन दी बेसमेंट मेम्ब्रेन. दीज आर कॉल्ड ॲज बेसमेंट मेम्ब्रेन. हा जो बेसमेंट मेम्ब्रेन आहे या बेसमेंट मेम्ब्रेनवरती हे सगळे सेल इपिथिलियल टिश्यू अरेंज झालेले आपल्याला दिसतात. आणि ते कसे आहेत, तर थिन लेयर आहे. दीज आर नॉन सेल्युलर. बेसमेंट मेम्ब्रेन जो आहे तो कसा आहे, नॉन सेल्युलर आहे.
त्याचबरोबर नॉन वॅस्क्युलर आहे. नॉन सेल्युलर म्हणजे काय, तर कोणत्याही सेलपासून ते बनलेले आहेत. मग कशापासून बनलेलं आहे बेसमेंट मेम्ब्रेन, तर इट इज मेड अप ऑफ प्रोटीन. काही वेगळ्या प्रकारचं प्रोटीन असतं आणि त्याच्याबरोबर आणखीन फायबर्स काही असतात. अशा प्रकारे हा बेसमेंट मेम्ब्रेन बनलेला असतो. त्याचबरोबर नॉन वॅस्क्युलर, ब्लड वेसल कोणतीही तिथं नसते, आपल्याला नसते. अशा प्रकारचं हे बेसमेंट मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आपल्याला प्रेझेंट असलेलं दिसतं बिलो दी इपिथेलियल टिश्यू. आता ह्याचं फंक्शन काय, ते काय काम करतं आपल्या बॉडीमध्ये, तर विच प्रोव्हाइड द स्ट्रक्चरल सपोर्ट सेल्सला प्रोव्हाइड करणं, ॲज वेल ॲज इट इन्व्हॉल्व इन इपिथेलियल ग्रोथ करणं, त्याचबरोबर स्ट्रक्चरल सपोर्ट करणं, हे आपल्याला बेसमेंट मेम्ब्रेनचं काम असलेलं दिसतं. आता याच्यामध्ये हे जे सेल्स आहेत त्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर आपण पाहणार आहोत परत नेक्स्ट लेक्चरमध्ये. टाईप्स आहेत त्याचे, कोणकोणते टाईप असतात, तर पॉलिगोनल शेप असतो, क्युबॉइडल शेप असतो, कॉलिमनार शेप आहे. अशा प्रकारचे वेगवेगळ्या शेपमध्ये आपल्याला इपिथेलियल टिश्यू हे पाहायला मिळतात. सिंगल न्यूक्लियस इज प्रेझेंट इन द सेंटर ऑर बेस ऑफ द इपिथेलियल टिश्यू. इथं आपल्याला प्रत्येक सेलमध्ये सिंगल टिश्यू आपल्याला पाहायला मिळतो आहे. हा सेंटरला आहे किंवा काही सेल्समध्ये आपल्याला काय दिसतं, तर दीज आर प्रेझेंट ॲट द बेसल पोझिशन. उदाहरणार्थ कॉलमनार टाईपचे जे सेल्स असतात, परत आपण टाईपमध्ये बघणार की असे कॉलम लाईक जे सेल असतात त्यांच्यामध्ये न्यूक्लियस हा कुठे असतो, तर बेसल पोझिशनला, ह्या ठिकाणी आपल्याला इथं पाहायला मिळतो. अशा प्रकारचं सेंटरला किंवा बेसल पोझिशनला इथं न्यूक्लियस असतो. दिस टिश्यू इज अवॅस्क्युलर. इपिथेलियल टिश्यू जे आहे ते अवॅस्क्युलर असतात, त्यांच्यामध्ये कोणतीही ब्लड वेसल असत नाही किंवा ॲब्सेंट असते. इट हॅज अ गुड कॅपॅसिटी टू रिजनरेशन. हे जर डॅमेज झाले, इपिथेलियल टिश्यू जर डॅमेज झाले, तर त्यांच्यामध्ये रिजनरेशन कॅपॅसिटी ही असते, लगेच ते रिजनरेट होतात. त्याचबरोबर इपिथेलियल टिश्यूची वेगवेगळी फंक्शन्स आहेत, ती कुठं प्रेझेंट आहे इपिथेलियल टिश्यू, त्याच्यावरून वेगवेगळे त्याचे फंक्शन्स असतात. मग याच्यामध्ये पहिलं जे महत्त्वाचं फंक्शन आहे ते म्हणजे प्रोटेक्शन. त्याचं आपण स्किन हे एक्झाम्पल पाहिलेलंच आहे. त्याचबरोबर इट हेल्प इन ॲब्झॉर्प्शन, इट हेल्प इन ट्रान्सपोर्ट अँड इट हेल्प इन फिल्ट्रेशन. अशी वेगवेगळी महत्त्वाची फंक्शन्स आपल्याला इपिथेलियल टिश्यूची पाहायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत. आता हे इपिथेलियल टिश्यू जे आहेत ते आपण पाहिलं, त्यांचं स्ट्रक्चर जे आहे दीज आर व्हेरी कॉम्पॅक्टली अरेंज. अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आपल्याला असलेलं दिसतं. त्याचे सेल, इंटरसेल्युलर स्पेस त्यांच्यामध्ये ॲब्सेंट असते. अशा प्रकारचे हे सेल्स आपल्याला बघायला मिळतात इपिथेलियल टिश्यू. आणि मग हे इपिथेलियल टिश्यू जे आहे ते इतके कॉम्पॅक्ट असतात. कशामुळे असतात, तर त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जंक्शन्स प्रेझेंट असतात. आणि ह्या जंक्शन्समुळं काय होतं की त्यांच्यामध्ये अधेरिंग कॅपॅसिटी ही जास्त प्रमाणामध्ये असते. मग कोणती असतात ती जंक्शन्स, तर पहिलं जंक्शन आपण स्टडी करणार आहोत ते म्हणजे अधेरिंग जंक्शन. आता ही जंक्शन जी असतात ती कुठे असतात, तर लॅटरल साईडला, म्हणजे हा जो पोर्शन आहे लॅटरल साईडला आपल्याला ही जंक्शन्स प्रेझेंट असतात की ज्याच्यामुळं काय होतं, दोन सेल एकमेकांमध्ये खूप जास्त कॉम्पॅक्टली अरेंज असतात. अधेरिंग जंक्शन्स परफॉर्म सिमेंटिंग टू कीप द नेबरिंग सेल टुगेदर. काय करतात, सिमेंटिंग टू कीप नेबरिंग सेल टुगेदर. डेस्मोझोम आर अ प्रोटीन अटॅचमेंट बिटवीन द ॲडजसंट सेल. हे दोन सेल अटॅच होण्यासाठी त्यांच्यामध्ये जे प्रोटीन असतं अटॅचमेंटसाठीचं, दीज आर कॉल्ड ॲज डेस्मोझोम आपण त्याला म्हणतो. त्याचबरोबर इट इन्व्हॉल्व इन द व्हेरियस सिग्नलिंग पाथवेज अँड ट्रान्स्क्रिप्शनल रेग्युलेशन. त्याचा महत्त्वाचा रोल आपल्याला कशामध्ये दिसतो, सिग्नलिंग पाथवेज आणि ट्रान्स्क्रिप्शनल रेग्युलेशनमध्ये. इथं आपल्याला डायग्राममध्ये सुद्धा पाहायला मिळतं की अधेरिंग जंक्शन्स हे अशा प्रकारचे असतात. त्याचबरोबर नेक्स्ट जंक्शन आहे दॅट आर कॉल्ड ॲज गॅप जंक्शन. आता हे गॅप जंक्शन जे आहे त्याच्या नावातच आहे की गॅप इथं प्रेझेंट असणार आहे. गॅप जंक्शन आर अ नॅरो टनेल बिटवीन सेल्स. दोन सेलच्या मध्ये काय असतं, ही एक सेल असेल समजा, ही एक सेल असेल, त्या दोन सेलच्या मध्ये असं टनेल लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असलेलं आपल्याला दिसतं किंवा गॅप प्रेझेंट असलेला दिसतो. इट कन्सिस्ट ऑफ प्रोटीन कॉल्ड ॲज कॉनेक्झोन्स. गॅप जंक्शनमध्ये जे प्रोटीन आहे त्याला आपण कॉनेक्झोन्स असं म्हणतो. द प्रोटीन अलाव ओनली द पॅसेज ऑफ आयन्स अँड स्मॉल मॉलिक्युल्स. फक्त ह्या टनेलमधून काय काय जाऊ शकतं, तर आयन आणि स्मॉल मॉलिक्युल्स फक्त जाऊ शकतात, म्हणून त्याला आपण गॅप जंक्शन म्हणतो. गॅप आहे, टनेल आहे तिथं प्रेझेंट. गॅप जंक्शन अलाव कम्युनिकेशन बिटवीन द सेल्स थ्रू द एक्सचेंज ऑफ मटेरियल. आता हा गॅप जो आहे तो कशासाठी असतो, तर कम्युनिकेशन, दोन सेलमध्ये कम्युनिकेशन होण्यासाठी, काही मटेरियल एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये ट्रान्सपोर्ट होण्यासाठी ही गॅप जंक्शन्स आपल्याला ह्या सेलमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट जंक्शन आहे दॅट आर कॉल्ड ॲज टाईट जंक्शन. आता हे टाईट जंक्शन जे आहे इट प्रिव्हेंट द मुवमेंट ऑफ द सबस्टन्स फ्रॉम लिकिंग अक्रॉस द टिश्यू.
टाईट म्हणजे खूप कॉम्पॅक्टली अरेंज असतात आणि ह्याच्यामधून अजिबात ह्या सेलमधून ह्या सेलमध्ये, ह्या सेलमधून ह्या सेलमध्ये कसलंही मटेरियल ट्रान्सपोर्ट होऊ शकत नाही. अशा प्रकारचं हे इट प्रिव्हेंट द मुवमेंट ऑफ सबस्टन्सेस फ्रॉम लिकिंग अक्रॉस द टिश्यू. टाईट जंक्शन्स आर कॅरेक्टरिस्टिक ऑफ लायनिंग ऑफ एलिमेंटरी कॅनल. आता ही टाईट जंक्शन जे आहेत की कुठं असतात प्रेझेंट, तर त्याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनल की जिथं आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणतो त्याला, किंवा युरिनरी ब्लॅडर. आता युरिनरी ब्लॅडरमध्ये काय असतं तर युरिन साठवलेलं असतं. मग युरिनरी ब्लॅडरमधून बाहेर लीक झालं तर चालेल का, आणि त्यासाठी तिथं खूप टाईट जंक्शन्स प्रेझेंट असतात. त्याचबरोबर एलिमेंटरी कॅनल्समध्ये सुद्धा काय असतं तर फूड असतं आणि तो फूड प्रत्येक पार्टमधून दुसऱ्या पार्टमध्ये जात असतं आणि हे फूड बाहेर लीक होऊ नये यासाठी तिथं काय असतात टाईट जंक्शन्स प्रेझेंट असतात. त्याचबरोबर नेक्स्ट आपण पाहणार आहे ते म्हणजे डेस्मोझोम. डेस्मोझोम आपण मगाशी थोडंसं बघितलेलं आहे. डेस्मोझोम म्हणजे काय, डेस्मोझोम आर द प्रोटीन. डेस्मोझोम म्हणजे काय, जंक्शन नाही आहे. दीज आर कॉल्ड ॲज प्रोटीन अटॅचमेंट बिटवीन द ॲडजस्टंट सेल. दोन सेलच्या मध्ये आपण अधेरिंग जंक्शनमध्ये हे प्रोटीन बघितलेलं आहे, तिथे यूज झालेलं आहे. दोन सेलच्या मध्ये अधेर होण्यासाठी हे प्रोटीन यूज केले जातं, दॅट आर कॉल्ड ॲज डेस्मोझोम. इनसाइड दी प्लाझ्मा मेम्ब्रेन डेस्मोझोम बिअर अ डिस्क शेप स्ट्रक्चर फ्रॉम विच प्रोटीन फायबर एक्सटेंड इन टू द सायटोप्लाझम. हे सायटोप्लाझममध्ये एक्सटेंड करतं आणि त्यासाठी डिस्क शेप स्ट्रक्चर आपल्याला ह्याचं तयार झालेलं दिसतं. इट प्रोव्हाइड मेकॅनिकल स्ट्रेंथ टू द इपिथिलियल टिश्यू. एपिथिलियल टिश्यूला मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणं, त्याचबरोबर कार्डिक मसलमध्ये सुद्धा त्याचा महत्त्वाचा रोल आहे आणि मिनिंजेसमध्ये सुद्धा. मिनिंजेस म्हणजे काय तर इट इज अ कवरिंग ऑफ ब्रेन. ब्रेनमध्ये आपण मिनिंजेस शिकतो. कार्डिक मसल तर आपल्याला माहिती आहे की आपल्या जन्माच्या अगोदर ज्या वेळेला आईच्या गर्भामध्ये आपली वाढ होत असते त्यावेळेला हे कार्डिक मसल तिथं काम करत असतात आणि ह्या कार्डिक मसलला स्ट्रेंथ देण्याचं काम, मिनिंजेसला स्ट्रेंथ देण्याचं काम कोण करतं तर हे डेस्मोझोम्स करत असतात. दीज आर द प्रोटीन. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे हेमिडेस्मोझोम. आता हेमिडेस्मोझोम जे ते कुठे असतात तर दीज आर प्रेझेंट इन द बेसमेंट मेम्ब्रेन. हेमिडेस्मोझोम अलाव द सेल्स टू स्ट्रॉंगली अधेर अंडरलेइंग बेसमेंट मेम्ब्रेन. आत्तापर्यंतची आपण जी जंक्शन्स बघितलेली आहेत ती कुठं होती प्रेझेंट तर लॅटरल पोर्शनला प्रेझेंट होती. म्हणजे हा जो पार्ट आहे इथं ही प्रेझेंट होती. पण हे जे जंक्शन आहे ते कुठं असतं प्रेझेंट, दीज आर प्रेझेंट इन द बेसल पोझिशन. इथं आपण बघतो की ह्या इपिथिलियल टिश्यूच्या खाली हा काय आहे बेसमेंट मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. हे बेसमेंट मेम्ब्रेन आणि हे वरचे सेल आहेत त्यांना अधेर करण्यासाठी हे हेमिडेस्मोझोम तिथं काम करत असतात. दीज आर द प्रोटीन. इट मेंटेन टिश्यू होमिओस्टेसिस बाय सिग्नलिंग होमिओस्टॅसिसमध्ये त्याचा महत्त्वाचा रोल आहे बाय सिग्नलिंग. दीज आर कॉल्ड ॲज हेमिडेस्मोझोम्स. आणि अशा प्रकारची ही जंक्शन्स इपिथिलियल टिश्यूमध्ये प्रेझेंट असल्यामुळं दीज आर व्हेरी कॉम्पॅक्टली अरेंज, खूप कॉम्पॅक्टली अरेंज झालेले असतात. अशा प्रकारची ही जंक्शन्स प्रेझेंट आहेत. आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण